बुलढाण्यामध्ये चिकनच्या दुकानावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। श्रावण महिना संपला आणि त्यानंतर आज दुकानावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। चिकनचे भाव कमी झालेले आहेत तर मटणाचे दर सुद्धा स्थिर झाल्याचं दिसतंय। नुकताच श्रावण महिना संपलाय आणि या श्रावण महिन्यामध्ये जे आहे अनेक जण मांसाहार करणं टाळतात। कालची कर होती, मात्र त्या दिवशी शनिवार असल्यामुळे अनेकांनी मांसाहार केलेला नाही, परंतु आज रविवार आहे आणि आपण जर पाहिलं तर मटण, मच्छी, मासे आणि चिकनच्या दुकानावर सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांनी या ठिकाणी केलेली आहे। खरं तर उद्याचा सोमवार आहे आणि परवाला म्हणजे मंगळवारी जे आहे ते हरतालिका आहे आणि बुधवारपासून गणेश उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर नवरात्री या संपूर्ण कालावधीमध्ये जे आहे सण उत्सवांच्या अनेक जण मांसाहार करणं टाळतात। मात्र आजचा रविवारचा एक दिवस हातात असल्यामुळे आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर नागरिकांची जी आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि असं असताना एवढी गर्दी असतानाही गेल्या महिनाभरामध्ये याच व्यावसायिकांचा जो आहे संपूर्ण व्यवसाय जो आहे तो ठप्प पडले होते। अतिशय कमी प्रतिसाद नागरिकांचा मिळत होता आणि आजचा एक दिवस हातात एवढी गर्दी असल्यानंतरही भावात मात्र कुठलाही बदल जो आहे तो या ठिकाणी झालेला वाढलेले भाव जे आहेत ते पाहायला मिळत नाहीयेत आणि सकाळपासून मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। हे व्यापारी आपल्यासोबत आहे, आता काय सांगायला सकाळपासूनच नागरिकांची कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? सकाळी 7 वाजतापासून गर्दी चालू आहे, कारण श्रावण महिन्यामुळे बंद होतं दुकान, त्याच्यामुळं गर्दी जास्त आहे। काल शनिवार आला त्यामुळे लोकांना काही खाल्लं नाही म्हणून आज खायला लोक। आणि काय सांगा भावामध्ये काही बदल करण्यात आला? चिकन असेल की त्याचबरोबर मटणामध्ये? चिकन स्वस्त झालं, मटण 700 रुपये किलोच आहे, मटण तेवढं आहे। आपण जर पाहिलं तर चिकनचे भाव जे आहेत ते कमी झालेले आहेत आणि मटणाचे भाव जे आहेत हे मात्र स्थिर आहेत। कुठल्याही प्रकारची वाढ जी आहे हे यामध्ये करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच मोठा प्रतिसाद जो आहे तो या नागरिकांचा या ठिकाणी मटण, मासे, चिकन याला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर आजचा एक दिवस आहे, त्यानंतर हरतालिका असेल, गणेश उत्सव असेल, नवरात्र असेल, यामध्ये देखील अनेक जण मांसाहार करत आहेत, त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात नागरिक मांसाहार करताना आपल्याला पाहायला मिळतात। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।